पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार। पहिल्याच बॉलवरती आपण पाहतायत मिड विकेट क्षेत्राला चेंडूला खेळून काढलेला आहे। चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा। वेलकम बाउंड्री इथे पाहायला मिळाली, अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालेला आहे। चौकाराच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज। गोलंदाजी मार्कवरती अतुल, सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडवरती आशिषला आपण पाहतो, आदित्यला नाव स्ट्राईकला। दुसरा बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, दिशा दिले, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे। 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5। अतिशय सुंदर असं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं मागील 3 दिवसामध्ये। अगदी सिस्टमॅटिकपणे हे क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं आहे या सरावलीच्या मैदानावरती। परंतु आजचा दिवस जर आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं मला खंत वाटते की प्रत्येक संघाचं सहकार्य हे खूप चांगल्या प्रकारे लाभलं आहे। तुम्ही उशिराने येता हे योग्य नाही आहे, कारण की तुम्ही ज्यावेळेला मुंबईमध्ये जाता असं होईल का? एक्सेप्ट केली जाईल तर नाही केली जाणार। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा अतुल घेऊन तयार। इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या रिजनला खेळलंय, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार, 4। तो शॉर्ट पिचचा चेंडू टाकला होता, फलंदाज आदित्यने आपल्या अंदाजामध्ये खेळलं, इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या रिजनला चौकार मिळवलाय। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन दी अप, यावेळेला मात्र खेळले, चेंडू बराच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाकडे वेळ भरपूर आहे आणि इथे आपण पाहतोय अगदी चांगला असा झेल टिपलाय, विकेटचं झालेलं आहे पतन। पहिला धक्का लागलाय कौशल 11 उनभाट या संघाला, विकेट डाऊन। नेम तिथे होते आणि अगदी चांगला झेल तिथे टिपला गेलाय, विकेटचं पतन झालं। नवीन फलंदाज 1 डाऊन आपण पाहताय, 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालंय नव्याने यश। पहिले 4 बॉल आपण पाहिले तर काय घडले, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 1 रन आली, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एक चौकार आला आणि मोठा फटका मारण्याचा मोह आदित्यला आवरता आला नाही आणि झेलचीच्या माध्यमातून आदित्य तंबूच्या आसरेला परतलाय। षटकातील 5वा बॉल, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपला सोडून जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय, स्वेर मारा अतुलकडनं पाहायला मिळाला। वाईटचे संकेत तिथे आलेले आहेत। धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 10 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट। षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने अतुल पुन्हा एकदा घेऊन तयार। अगदी चांगला बॉल, मैदानी लगत चेंडूला खेळले, ऑन ड्राईव्हचा फटका तिथे पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या रिजनला। मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला उचलण्याकरता येत आहेत। धावसंख्या जर आपण आता पाहिली तर 5 चेंडूंच्या खेळानंतर झालेली आहे धाव फलकावरती 11 रन्स ऑन द कार्ड। पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा ज्या प्रकारे जमायला हव्यात आणि ती माइंडसेट तो स्ट्रॅटेजी उनबाट संघाकडनं जरूर पाहायला मिळाली आहे। सुरुवात आदित्यने चांगली करून दिली आहे, परंतु विकेट देखील गमावलं आहे फटका मारण्याच्या नादात। इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता, खूपच बाहेर जाणार हा चेंडू ऑफ स्टंपच्या पाहायला मिळालेला आहे। वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत, वाईटच्या मदतीने आपण पाहतायत धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड। अतिशय सुंदर अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा
ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे आले होते, झेल मात्र काही होऊ शकला नाही आहे. इथे एक जीवनदान फलंदाजाला जरूर मिळत आहे. फटका खेळल्यानंतर फलंदाजाला वाटलं होतं की फटका फसलाय, परंतु एक जीवदान इथे फलंदाजाला मिळते. इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना कौशल 11 उनभाट या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 13. आज षटकं ही तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि 30 मिनिटांमध्ये जर तुमची 7 षटकं झाली नाहीत तर शेवटच्या षटकाला एक फिल्डर हा 38 सर्कलच्या मध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. हे नियम हे अधोरेखित केले जात आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर केतन. एक जुना जाणता खेळाडू आहे आणि तो जुना जाणता खेळाडू गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून षटक क्रमांक 2 हाताळताना दिसतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज केतन तयार. गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. अगदी गॅपमध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. थँक्यू. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला आशिषच्या बॅटमनना. सलामीवीर आशिष अजूनही शाबूत आहे मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल दुसरा बॉल ओव्हर द विकेटने केतन घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फेकी. एक धाव तिथे जरूर पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर लेंथला केतनने बदललं. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानी लगत मिड ऑनच्या रिझनला चेंडू जातोय. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक अतुल जाधवचं आपण पाहिलं होतं. 13 रन एकत्रितपणे एकवटल्या गेल्या. एक विकेट त्यानं प्राप्त केली आणि केतन आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत अगदी चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करताना दिसतोय. इथे मात्र फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू तिथे जातोय. किती धावा जमवल्या जातील. चौकार 4 धावा. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता. त्याला मात्र फलंदाजाने ओळखलं. मनगटाच्या सहाय्याने अगदी योग्य दिशा दिली आणि चौकार मिळवल्या. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र फलंदाज आपण पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. अगदी मनाला साजेसे असे फटके देखील पाहायला मिळतात फलंदाजांकडनं. षटकातील 5वा बॉल केतन घेऊन तयार यशसाठी. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. यष्ट्यांचा वेध घेणारा क्लीन बोल्ड दांडीगुल गॉन. या अगोदर देखील सूचना झाली आहे. न्यू फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतायत. नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय वैभव. काय कमालीचा चेंडू केतन टाकला होता. मोतीलाल शाह यांनी प्रेडिक्शन देखील केलं होतं की आता या चेंडूवरती काय होईल आणि एक्झॅक्ट
जसं त्यांनी प्रेडिक्शन केलं आणि अगदी त्याच प्रकारे आपल्याला तो चेंडू केतनकडनं पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल अनप्लेबल डिलिव्हरी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 22. 8 षटकांच्या या लढती आहेत आणि 8 षटकांच्या लढतीमध्ये खेळण्याकरता तुम्हाला संयमानं खेळणं गरजेचं आहे. टेम्परामेंट बाळगून तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. 6 षटकांचा खेळ एक शॉर्ट फॉर्मॅट आपण पाहिला तर तिथे हाणामारी ही आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. परंतु ही 8 षटकं तुम्हाला सावधतेनं खेळायची आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती केतन. चला गुरु, जास्त वेळ घेऊ नका, वेळ निघून चाललाय. नवीन फलंदाज वैभव नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. षटकातील शेवटचा बॉल केतन घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने जातोय. सुबोध गरत यांचं स्वागत करणारा दमदार षटकार आणि या षटकाराने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर प्रथम फलंदाजी करताना कौशल 11 उनबाट या संघाची झालेली आहे 2 गडी बाद 28. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती 28 झालेली आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती अतुल जाधव. ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, 13 रन मोजले होते, 1 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या आणि तोच अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. वेळेचं व्यवस्थापन करणं हे देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की क्रिकेट हेच तुम्हाला शिकवतं शिस्तीने खेळा. कारण की जर तुम्ही शिस्त पाळाल, मैदानाचा रिस्पेक्ट कराल तर डेफिनेटली हा खेळ तुम्हाला उच्च स्तरावरती घेऊन जाईल. तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून नावारूपास याल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल होता. या ओव्हरमधील पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक नीम तिथे पाहायला मिळत आहेत. एक झेल नीमच्या हातामध्ये आपण या अगोदर पाहिला होता. अगदी चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. MS11 तारापूर या संघात एक्सपिरियन्स प्लेयर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि अपकमिंग यंग टॅलेंट हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने. इथे मात्र अगदी चांगला फटका. व्हॉट अ शॉट, क्लास षटकार. 6 धावा. इथे पाहायला मिळाला अगदी सरळ बॅटने. वैभवच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत आणि दोन्हीच्या दोन्ही क्लास फटके हे वैभवच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. धावसंख्या आपण आता पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं ढाणू 11 संघ काय क्रिकेट खेळला. जबरदस्त 135 रन 8 ओव्हरमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा फुल लेनचा मारा केला. मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलं. 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतायत तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 36 धावा. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. ऑन साईडला स्क्वेअर लेगला एक आपण पाहतो आणि मिड विकेटला देखील दुसरा फिल्डर आपण पाहतोय. ओहो, यावेळेला मात्र वेट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितक्या वेगामध्ये आलेला हा चेंडू यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळालाय.
केला. तुम्हाला टेम्परामेंट बाळगून खेळणं गरजेचं आहे, संयमानं खेळणं गरजेचं आहे. प्री माइंडेड स्ट्रोक आधीच ठरवलेला होता आशिष यांनी की मला या ठिकाणी खेळायचं आहे, परंतु चेंडूचं मेरिट जर तुम्ही ओळखलं असता तर डेफिनेटली तिथे फटका लागला असता, एखादी धाव निघाली असती, परंतु तसं झालं नाही आहे. कारण की क्रिकेटमध्ये जर आणि तर हे भाष्य आपण करीत नाही आहोत. इथे मात्र चांगल्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी अतुलने केली आहे. या षटकामध्ये आत्तापर्यंत अतुलने आपण पाहिलं तर 7 धावा मोजल्यात, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. सुंदर टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी अतुल जाधवकडनं पाहायला मिळते आहे. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने नवीन फलंदाज भूमीत स्ट्रायकिंग एंडवरती. ओहो, अगदी चांगला बॉल, जबरदस्त वेगवान मारा इथे केलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. सुरू असलेली लढत आपण पाहत आहात, जिथे दोन संघ हे आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत. एका बाजूला कौशल 11 उनबाट वर्सेस MS11 तारापूर. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत धाकटी डहाणू वर्सेस दांडी. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, धनु तिथे होते. मिसफील्ड झाली, परंतु एक धाव अर्जित केली आहे फलंदाजांनी आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 37-37. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय कौस्तुभ. कौस्तुभला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झाले. षटकातील पहिला बॉल, इथे मात्र फुलरलेनचा मारा केलेला आहे. फटका चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठलीही चुकी इथे केली नाहीये. इथे लागतोय अजून एक धक्का उनबाट संघाला. इथे मात्र फलंदाज बाद 2 तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती कौस्तुभची पाहायला मिळाली. 18-19 वर्षीय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला राकेश, जरा वॉर्मअप करत जा प्लीज. या अगोदर आम्ही तुम्हाला सांगितलेलं की फलंदाज बाव धरून 38 क्रॉस करत नाहीये, त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये उतरणं अनिवार्य आहे. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37 धावा. गडी बाद झालेले आहेत कौशल 11 उनबाट या संघाचे 4. पहिला गडी बाद झाला 9 या धावसंख्येवरती. त्यानंतर दुसरा गडी बाद झाला 22 या धावसंख्येवरती. तिसरा गडी बाद झाला 36 आणि चौथा गडी बाद झाला 37 या धावसंख्येवरती. एकामागोमाग एक असे धक्के हे लागले गेले. त्याचं कारण जर आपण पडताळून पाहिलं तर MS11 तारापूर या संघाची होणारी चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 13 धावा आलेल्या. त्यानंतर केतनच्या दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या. त्यानंतर अतुलने इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली, 9 रन दिल्या. आणि सध्या कौस्तुभला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळताना. षटकातील दुसरा बॉल घेऊन कौस्तुभ तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे खेळलं. क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मध्ये आहेत. धनु, कुठल्या प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. इथे मात्र तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील, धावा जमाव्या लागतील, कारण की या अगोदर ऑलरेडी आपण पाहिलं तर 4 बॉलची पेनल्टी ही उनबाट संघाला दिली गेली आहे, कारण की उशिराने संघ दाखल झाला. ॲक्च्युली ती एका षटकाची होती, परंतु आयोजकांनी काही निर्णय जे आहेत ते मात्र पाहिलेत आणि ते बदलले गेले. तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार, 4 धावा.
ती चांगला फटका इथे पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं. जो एक्सपिरियन्स राकेशकडे आहे त्याचा वापर इथे त्यानं केला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये ते क्षेत्र निवडलेलं आहे. यावेळेला मात्र आपण पाहतायत चेंडू जातोय सीमारेषा पार. येतो षटकार. 6 धावा. जबरदस्त फटकेबाजी चौकार षटकारांची मालिका इथे पाहायला मिळते. या अगोदर चौकार त्यानंतर पुढील बॉलवरती षटकार. लेंथ मात्र 30 ठेवली गोलंदाजाने त्याचा फायदा राकेशने घेतला. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही राकेशला टाकाल तर डेफिनेटली त्याचा स्वीकार राकेश आपल्या अंदाजामध्ये घेईल. चेंडू झालेत या षटकातील 4 धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे कौशल 11 उनबाट या संघाची. धाव फलकावरती 47 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होईल का परंतु नाही. एकाच धावेवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर झालेली आहे धाव फलकावरती 48. तिसऱ्या षटकाचा अपवाद वगळला तर प्रत्येक षटकामध्ये धावा या चांगल्या प्रकारे आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्यामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि हे चौथं षटक आपण पाहतोय तर 11 धावा आत्तापर्यंत कौस्तुभने मोजल्यात आणि एक विकेट देखील प्राप्त केली आहे या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र पडल्यानंतर अगदी वळण घेताना हा चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये गेलाय आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत तर प्रथम फलंदाजी करताना कौशल 11 उनबाट या संघाची झालेली आहे धाव फलकावर 4 गडी बाद 48. ची पुढील लढत आपण पाहणार आहोत. धाकटी डहाणू वर्सेस दांडी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. जशी 5व्या षटकाला सुरुवात होईल या आपण ऐकणार आहोत आमचे वरिष्ठ समालोचक ज्यांनी मात्र अनेक मैदानं कव्हर केलेले आहेत आपल्या मधुर आवाजातनं. ओमटेक्सला देखील आपण पाहतात लेदर बॉल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून समालोचन हे केलं जातं. या आपण ऐकूया दीपकजी संखे सरांचा आवाज. धन्यवाद. सर धन्यवाद मंथन. सर्वांना दीपक संख्येचा प्यार भरा नमस्कार. आणि आपण बघत आहात एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा या पालघर जिल्ह्यातली. जयेश नावाचा गोलंदाज आहे. चेंडू जातो इथे डिक्लेअर झोनला. 2च धावा बघायला मिळतील. जयेश नावाचा बॉलर आहे हा. धावसंख्या 2 धावसंख्या 50 धावा फलकावर लागल्या जातात. गुड स्कोअर. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते उनबाट संघाकडनं. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये उनबाट संघ क्वार्टर फायनल पराभूत झाला पण इथे भूमित नावाचा एक नवीन गोलंदाज आम्हाला पाहायला मिळाला आणि तिथे त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा मारा तुम्ही बघितला असेल धीरज मोरे याच्याकडनं. काय गोलंदाजी केलाय. वय वर्ष 14 असताना हिंदुस्थान दांडी संघातून खेळला. वाडा येथे कंचाळला सर्वप्रथम 1 लाखाची स्पर्धा जिंकून देताना अगदी तरुण वयात चांगल्या पद्धतीने मोठ्या संघात खेळायला मिळाला आणि त्याचा प्रदीर्घ अनुभव आज बाकी तो आपल्या उनबाट संघासाठी वापरतात. जयेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. राकेश नावाचा ब्रँड फलंदाज बंधन पालघर संघातून आपण पॅकर म्हणून खेळताना त्याला पाहिलं. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतात. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पटकला जातोय. सरळ चेंडू जातो मिड ऑन साईडला. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. लांब भरून येईपर्यंत यस नोचा कॉलिंग आणि इथे बाकी खराब क्षेत्र गरज नव्हताना मध्ये हात टाकला. खेळाडू सज्ज होता आणि या पूर्ण फायदा घेतला जातोय. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते 52. 52 धावा. 4 चेंडूची पेनल्टी दिलाय. ते लक्षात ठेवा. शेवटच्या षटकात फक्त 2च चेंडू तुम्हाला खेळायला मिळतील. पण काय सुंदर फलंदाज. एकाच वेळेला राकेश आणि एकाच वेळेला तुम्हाला बघायला मिळतो वैभव नावाचा फलंदाज. वैभव म्हटला की दोन्ही साईडला अंडरआर्म आणि ओव्हरआर्म दोन्ही क्रिकेटचं चांगलं प्याद घडवणारा. पुन्हा एकदा जयेश यॉर्कर लाईनचा चेंडू खेळून काढला. 1 धाव तर बघायला मिळते. स्वतः फॉलोस्वर बघायला मिळते. काय सुंदर क्षेत्ररक्षण. व्हॉट ॲथलीट. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आज आपण MS 11 तारापूर हा संघ बघत आहात. नुकतीच झालेली तारापूर प्रीमियर लीग न भूतो न भविष्यतो एका गावाची प्रीमियर लीग कसावी याचं वित्तम उदाहरण आम्ही स्वतः समाज तिकडे केलं. का ब्रँड टुलावून बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचला 5-5 बक्षीसं मोठं प्राईज आणि असलेली प्रेक्षकांची गर्दी. आहा काय गर्दी मिळायला बघायला मिळेल प्रेक्षकांची. चेंडू टटवला. पूल बघायला मिळतो स्क्वेअरला 4 रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतो. चोक करेपर्यंत 1च धाव बघायला मिळते आणि या एका धावाने विचार केला धावसंख्या होते ती 54 धावा. 5वा षटक मार्गस्थ आहे. 5वा किंवा 6वा बॅटिंग पॉवर प्ले. मग 6वा कंपल्सरी तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यावाच लागेल.
पुन्हा चेंडू आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकत असताना पाहता छोटा प्लेन चेंडू टटवला स्क्वेअरला 40 रनला. इथे बघा चेंडू उडणार का पाहायला मिळणार. चेंडू उडलाच जातो. माझं फक्त म्हणणं ऐकावं आणि चेंडूने उडावं असं बघायला मिळालं आणि चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. काय खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळते. राकेश म्हटलं की प्रदीर्घ अनुभव, मोठा खेळाडू म्हणून सुरुवातीच्या काळात बंधन पालघर हा संघ पाहिला. नंतर त्याचं नामांकन बदललं, सावली 11 असं आपण बघितलं. तिथून कॅरी पॅकर खेळताना प्रशांत परसी, रोशन असे मोठमोठे फलंदाज आपण तिथून खेळताना बघितलेत. सातपाटीमध्ये खेळणारा तुम्हाला तो एक फलंदाज आपण बघितलेत. असे मोठमोठे फलंदाज तिथून खेळताना पाहिलेत. पुन्हा एकदा जयेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू टाकत असताना गुड बॉलिंग. इथे बाकी चांगला चेंडू. हो 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 काय क्षेत्ररक्षण. अपील केलं जातं आउट. काय सुंदर ॲथलीट, काय सुंदर क्षेत्ररक्षण. जसं एखाद्या माणसाने पाण्यामध्ये सूर मारावी तशा पैकी चेंडूच्या नजरेत गेला आणि कम्प्लीट ॲथलीट. कोणी जर बघितलं की त्याची बॉलिंग ॲक्शन. पण मित्रांनो त्याची बॅटिंग देखील बघा, कारण अब्सोल्युटली गुड बॅटर. त्याचे बॅट पकडण्याची ॲक्शन तुम्हाला बघायला मिळते दोन्ही संघात. आणि आता जातो निश्चितच ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव बघायला मिळाला. वय वर्ष 14 असतापासून हिंदुस्थान दांडी संघातून खेळला तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो धीरज मोरे. एक उत्कृष्ट पंच, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि फलका धावसंख्या आहे ती 58. 5 षटकं 15. आता कंपल्सरी पॉवर प्ले. पंच जरा सांगा 6वं षटक आहे. हा बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. इथे बाकी तुम्हाला 3 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत. 58 धावा फलकावर लागल्या गेल्यात. निघते सर्व संघ खेळाडू बघतात. झालेले TCPL तारापूर क्रिकेट प्रेमिंग वर्ष पर्व पहिले. तिथे सर्व खेळाडू बघितले ना. तारापूरच्या गावामध्ये कांबोडा असो, तारापूर मांगेलवाडी असो, तुमचा लाल दरवाजा असो, तुमचा संत रोहिदास नगर असो, तारापूर भंडारी असो, तारापूर मांगेलवाडी असो, अशा प्रत्येक भागातून तुम्हाला खेळाडू बघायला मिळतात. आणि तो संघ असतो तुम्हाला बघायला मिळतो इथे साकीर मुल्ला, मिस्टर साकीर मुल्ला. कारण आता आपण साकीर मुल्ला कुमार म्हणायचं. नुकतंच लग्न झालं. मी आणि मोतीलाल त्याच्या हळदीला गेलो होतं. काय ती मेजवानी, हा हा बनवलेली बिर्याणी, चिकनचं ते फ्रायड, कोण विसरू शकतो. साकीर मुल्ला खरोखरच जुग जुग जो आणि येणारा संसार तुमचं सुख समृद्धी नांदो ही तमाम क्रिकेटर सगळं तुम्हाला शुभेच्छा आहेत. एक उत्कृष्ट दर्जेदार क्रिकेटपटू. आता बाकी तुम्हाला गोलंदाज ज्यांनी याच्या अगोदर षटक टाकलं होतं तुम्हाला बघायला कस्तूप धीरज नावाचा बॅट्समन तुम्हाला बघायला. कस्तूप नावाचा गोलंदाज ज्याला TCPL मध्ये चांगली गोलंदाजी टाकतो आपण पाहिल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू टटवलाय, सरळ जातोय लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला कृणाल नावाचा खेळाडू बघायला मिळतो. फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. काय बॅटिंग लेग बघायला मिळते, काय क्लास बघायला मिळतो, काय टान्स बघायला मिळतो. अप्रतिम अशी फलंदाजी तुम्हाला करताना 59 धावा फलकावर लागला. 6वं षटक मार्गस्थ आहे. कंपल्सरी पॉवर प्ले तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेता येतो. 5व्या किंवा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर लॉंग ऑनला बघायला मिळतो, एक स्क्वेअरला बघायला मिळतो आणि एक आहे तो एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला बघायला मिळतो. लॉंग ऑनला कुणाल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कस्तूप आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा काय सुंदर गोलंदाजी हाताळतो. याचं सर्च झालं हे TCPL म्हणजे नुकतीच जी तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग झाली तिकडे नवनवीन संशोधन, नवीन खेळाडू बघायला मिळाले. तारापूर मांगेलवाडीतला खेळाडू तुम्हाला बघायला त्या स्पर्धेमध्ये काय लज्जतदार गोलंदाजी केला, चांगली बॅटिंग केला, प्रत्येकाची मनं जिंकले गेली आणि प्रत्येक प्रेक्षकाने दाद दिली त्याच्या गोलंदाजीला. आता बाकी धीरज मोरे नावासारखा मोठा फलंदाज आहे त्याच्यासमोर. इथे बघा चेंडू पडणारा शॉर्ट ऑफ लेन, थोडासा कट बघायला मिळतोय आणि विकेटला एक्स्ट्रा चिकून आहे तो म्हणजे ओपनिंग फलंदाज तुम्हाला बघायला तो महेश गोरू नावाने प्रत्येकानं परिचित असणारा. पॉवर प्लेमध्ये उत्कृष्ट बॅटर म्हणून त्याची आठवण करतोय. पण हे जे 2 फलंदाज आहेत एका साईडला तुम्ही बघता स्ट्राईकवर आहे तो म्हणजे निश्चितच धीरज मोरे. चेंडू टटवलाय, चेंडूने उंची गाठला. इथे बाकी स्क्वेअर लेगचा खेळाडू मिड विकेटच्या रिझनला येतो. इथे बाकी अप्रतिम झेल पकडला जातो आणि स्वस्तामध्ये बाद होते. धीरज मोरे नावाचा खेळाडू ज्याच्याकडून अपेक्षा बाळगल्या जातात. कॅमेरा म्हणजे आपण बघत आहात तने घोरे हे गोव्याला फिरायला गेलो, रात्री 2 वाजता आले नाही आणि पुन्हा आपल्या फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरवले आयोजित निलेश स्मृती चषकमध्ये जॉईन झालेत. खरोखर त्यांचं मनापासून कौतुक. आणि काटाळ मॅन फॉर्म काटाळे आपण मासवण टाकलं, वांदोळी टाकलं की तुम्हाला काटाळ मोरीपाडा बघायला मिळतो. काटाळे मोरीपाडा आणि काटाळे हे 2 भाग आहेत. सुरुवातीला तुम्हाला मोरीपाडा बघायला मिळतो आणि पुढे गेला की मी काटाळा, मग तिथे पुढे गेले की निहाल लवरे वगैरे, मग आपला हायवे तुम्हाला नागझरी वगैरे बघायला मिळतो. असं पंचकृषी. कारण माझ्या मामाचं गाव हे मासवण, आयुष्यभर तिकडे गेलं आहे त्यामुळे तिकडची बरीचशी लोक आपण बघतो. आता बाकी हा डावखुरा फलंदाज येतोय. काय ह्याच्याकडे फलंदाजी करण्याची लाग. राईट हँड फलंदाज आहे. ऑरेंज चषकामध्ये खेळलेली फलंदाजी कोण विसरू शकतो. बुजुर्ग खेळाडू. पहिला चेंडू यष्टचित केलं जाते पण आपलं क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. गुड वर्क,
खूप चांगल्या पैकी गुणांची हाताळत, पण भूपेशकडे खूप मोठी क्षमता आहे आणि एका साईडला तुम्हाला वैभव नावाचा फलंदाज जो बघायला मिळेल त्याला स्ट्राईक देणे जास्त जरुरी आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो कौस्तुभ. काय लेग ब्रेक बघायला मिळते. चेंडू वाईड आहे पण निश्चितच येणारा काळ तुम्ही बघत असतात. चला धाकटी डाणू आणि दांडी दोन्ही संघ जर आले असतील तर आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक दर्जेदार स्पर्धा 8 षटकाच्या सामने फक्त 16 संघच घेणार. हाच पायंडा कायम राहणार, बदल होणार नाही या स्पर्धेमध्ये. एक ब्रँड स्पर्धा आणि यशस्वी स्पर्धा आम्हाला करायची आहे. चेंडू हवेमध्ये कव्हरच्या रिझनला बघायला मिळतो आणि सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. काय षटकार बघायला मिळतोय. मी सुरुवातीला सांगितलं की दर्जेदार फलंदाजी, खूप मोठा दर्जा या फलंदाजाकडे आहे. अप्रतिम फटकेबाजी, मैदानाच्या चारी बाजूला खेळणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो भूपेश. आणि या 6 धावांशी विचार केला तर षटकं संपली 6 आणि फलका धावसंख्या झाली ती 67 धावा. आपण बघत आहात एक मोठी ब्रँड स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. एक दर्जेदार न भूतो न भविष्याच्या काळामध्ये आजपर्यंत झालेली सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं मानांकन. जरी स्पर्धा संपायची आहे त्याच्या अगोदर अनेक क्रिकेटपटू, काल काशीनाथ माशीला मी विचारलं, यस गौतम मकरे वेलकम. गौतम मकरेला आपण बघत ज्याने अनेक क्रीडांगणं गाजवलीत असं बघा आतेजी राऊत बघायला मिळतात, आमचे परम मित्र, ह्यांना देखील आपण बघत आहात. तर ही स्पर्धा संपायच्या अगोदर काल काशीनाथ माशी सांगितलं की मी भरपूर क्रिकेट खेळलो, एक मोठा क्रिकेटचा पिता म्हणून काशीनाथ माशीला ओळखलं जातं. त्याने सांगितलं की आत्तापर्यंत माझ्या जन्मात माझ्या आयुष्यात अशीच मी स्पर्धा पाहिजे जिथे एका मॅचमध्ये 4 चेंडू वापरले जातात, 8 षटकाचे सामने खेळले जातात, 2 पॉवर प्ले आहेत आणि अजून एक बॅटिंग पॉवर वापरला जातो. अप्रतिम स्पर्धा असं अनेकांनी मानांकन दिलं गेलं. चला आता बाकी गोलंदाजीसाठी बघायला मिळतो 7वं षटक. त्यानंतर बाकी म्हणजे आता तुमच्याकडे फक्त 9 चेंडू उरलेत. 6 आणि 2 8, 8च चेंडू उरलेत. फलका धावसंख्या लागलाय ती 67. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. हाच तो गोलंदाज ज्याने ताजपूर प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट गोलंदाज प्राइज घेतलं होतं. केतन नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. पहिलं षटक खूप महागात पडलं. आता बघू कसं टाकतो बघूया. आता पॉवर प्ले संपलाय. आता 5-4चं कॉम्बिनेशन बघायला मिळते. केतन चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं पाहायला मिळतोय का. आणि इथे बाकी चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. मी म्हटलं ना की मिड विकेटच्या डोक्यावर नका, तिकडे चेंडू आदळलं पडलं का चेंडू रायझिंग होतो. मला चेंडू थांबतो कारण गवत आहे, पण पुढे मिड विकेट आणि स्क्वेअर एकदा तुम्ही गेला तर चेंडू तुमच्या रायझिंग बघायला मिळतो. वडा बॅटिंग, काय सुंदर फलंदाजी. छोट्या कीर्तीचा आणि मोठ्या मूर्तीचा महान खेळाडू तुम्हाला वैभव नावाचा बघायला मिळतो. ह्याला पाहिलं ना की गुंडप्पा विश्वनाथची आठवण होते. तशाच पदे शरीरदृष्टी बघायला मिळते. असंख्य मैदान ज्यांनी गाजवलीत. अंडरआर्ममध्ये रात्रीच्या किड्यामध्ये तो आणि जो एक ओपनिंग नामचा फलंदाज गेला होता आशिष, ह्यांच्याकडनं आम्ही काय फलंदाजी पाहिलाय. काय दर्जेदार खेळाडू. चला मोतीलाल शहाचं टी शर्ट चमकतंय. पुन्हा यष्टराजच्याकडून गोलंदाज बघायला मिळतो केतन. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. चेंडू फसलाय कव्हरच्या रिझनला. इथे बाकी जयच्या हातामध्ये झेड जातोय आणि इनफॉर्म बॅट्समॅनचा मोक्याचा क्षण विकेट जातोय आणि गडी बाद होतोय. तो म्हणजे निश्चितच धावा काढत आपण पाहूया. 19 धावाची मोठी फलंदाजी आपल्या संघासाठी केली, पण निश्चितच खूप चांगला स्कोर बघायला मिळतो. 49 धावावर देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. आपण पहिल्या दिवशी पाहिला. नंतर 88 धावा देखील चेसेबल झाल्यात. सर्वोत्कृष्ट धावसंख्या कालची पाहिली ती अनुसंघाची 135 ही सर्वोत्कृष्ट धावा. लोएस्ट धावसंख्या 18 सर्व गडी बाद ही देखील वंश डहाणू संघाची आपण बघितलेत. म्हणजे निश्चितच 8 षटकामध्ये काय होऊ शकतात. आणि आतापर्यंत 4 संघ आपण ऑलडाऊन होताना पाहिलेत. ही मोठा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि आतापर्यंत न झालेली स्पर्धा. एका इनिंगमध्ये 2 चेंडू वापरायचे, एका मॅचमध्ये 4 चेंडू वापरायचे. पहिले 2 षटकं पॉवर प्ले आणि 5वं आणि 6वं षटकं हे देखील बॅटिंग पॉवर प्ले, म्हणजे बॅट्समॅनला हवं तेव्हा घेऊ शकतात. अशा प्रकारची ही लज्जतदार स्पर्धा यावर्षी बाकी प्रेक्षकाच्या भेटीसाठी आलाय. आणि स्पर्धा संपायच्या आतच लोकांनी म्हटलं की 1 नंबरची स्पर्धा या पालघर जिल्ह्यात तुम्हाला बघायला मिळते. आणि हा स्पर्धेचा पायंडा असाच असेल. पुढच्या वर्षी फक्त आम्ही 1 दिवस वाढवणार आणि शेवटच्या दिवशी फक्त 2 सेमी आणि फायनल हे तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा केतन अक्रॉसने खेळलाय, बॅटची एज घेतला आणि इथे बाकी मोठा गडी तंबूत परततोय. पुन्हा गडी बाद होतोय. मागाच्या मागल्या अशा पहिले बघायला मिळतोय. आणि आज जर तुम्ही विचार केलात ना तर 6 खेळाडू नवीन बघायला मिळतात. ते तुम्हाला उनबाड संघाच्या क्षेत्रामध्ये
चला हॅट्रिकचा चान्स आहे, बघूया. आतापर्यंत आपण 3 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहिलात. एका हॅट्रिकचं मी कौतुक करेल ते म्हणजे निश्चितच प्रथमेश गुड्डू. 12 चेंडूमध्ये मला वाटते 22 धावाची आवश्यकता असताना तिथे फक्त 2च धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले होते. म्हणजे गोलंदाजीला कलाटणी देण्याचं काम तर प्रथमेश फोफण गुड्डू नावाच्या खेळाडूनं केलं आणि बघता बघता सामना पराभव झाला. काल तशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली ते म्हणजे नांदगाव संघाकडनं विक्की, नंतर आपण बघितलं सर्वेर आणि एका साईडला पाहायला मिळतं अप्रतिम निनाद पाटील ह्यांच्याकडनं काल तुम्ही गोलंदाज. आता बाकी महेश नावाचा खेळाडू जातो, ह्याच्याकडे क्षमता आहे खेळण्याची. एकच तुम्हाला जरूरत आहे की फक्त स्ट्राईकवर आणा त्या मोठ्या खेळाडूला ज्याचं नाव आहे ते भूपेश. कारण भूपेशने बघितलं नुकतंच कव्हरमध्ये एक षटकार मारला आणि दर दिवशी तुम्हाला 11,000 व्ह्युअर्स बघायला मिळतात. काय स्पर्धा झालाय हो, अप्रतिम स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, गुड बॉलिंग, गुड बॅटिंग ट्रॅक, चांगला खेळा, धावपचा चार डायरेक्ट पाहायला मिळेल का? पण मला वाटतं सुरक्षित पोहोचतो. यस, हे बघायला पाहिजे. बॅट तुम्ही लँडिंग करताना थोडीशी घासायला पाहिजे आणि हे परिपक्व बघा. क्रिकेटचं बॅट्समन धावता रनिंग बिटवीन द विकेट कसं करावं हे जेव्हा तुम्हाला कोचेस तुमचे गुरु शिकवतात ते बघायला मिळालं. गुड क्रिकेट आणि निश्चितच मोठमोठे खेळाडू घडलेत हो. तुम्हाला उनबाट संघाकडे पाहायला मिळतं अप्रतिम दर्जेदार खेळाडू. हा जुना जाणता खेळाडू सोना चकाकणारा सोना बघायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग, काय क्लास दर्जेदार एक्सप्रेस तुम्हाला बघायला मिळते. का मला ठरवलं गेलं TCPL तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्यपूर्ण अपोलोमध्ये खेळला. एक गाव एक संकल्पना आली, मग कांबोरचा खेळाडू हा तुम्हाला तारापूरमध्ये खेळताना पाहायला मिळाला. एक दर्जेदार स्पर्धा प्रशिक्षकाच्या भेटीनं आणि आम्हाला समालोचक आनंद बघायला मिळतो. आणि मी तर म्हणेल की माझ्या 32 वर्षाच्या कालावधीने अशी स्पर्धा पहिल्यांदा बघतो. चेंडू टटवला, थोडंसं ॲक्रॉसपणे खेळायचं, चेंडू एज घेऊन जातोय. यानंतर बाकी क्षेत्र खेळून एक धाव पुन्हा वाढते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 73. या षटकांना फक्त 2च बॉल बघायला मिळेल. 7 षटकं संपलेत आणि 73 धावा झाल्या. आता फक्त 2च चेंडू तुम्हाला बघायला मिळेल का 4 चेंडूचं पॅनलिस्ट तुम्हाला केलं गेलं होतं उशिरा आल्यामुळे. आणि खरोखरच आयोजकांचं देखील त्यांनी विनंती मान्य केली हे मानायला पाहिजे. त्यामुळे दोन्ही संघाचं मी कौतुक करेन. आता शेवटचे 2 चेंडू कोण हाताळतो? जयेश नावाचा गोलंदाज. 2 चेंडू बाकी आहेत. 73 धावा तुम्हाला बघायला मिळतं. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह बघायला मिळते. नुकतीच त्यांच्याकडनं 42 वंजारी चॅलेंजर ट्रॉफी जी उत्कृष्ट स्पर्धा आपण TVMच्या मैदानावर पाहिली ती देखील बघायला मिळाली. असंख्य मोठ्या स्पर्धा मुंबईच्या कॉलेजचे गॅदरिंग कव्हरेज करणारा आमचा ओम साई स्पोर्ट अल्पावधीतच एक चांगला स्वभावाचे उत्कृष्ट कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरर आणि गुड वर्क आणि काय क्षणचिन्ह टिप्पणी जातात. आणि त्यापेक्षा तुम्ही जे कव्हरेज करून यूट्यूबवर टाकतात त्या खेळाडूंना दाखवतात आणि त्या स्पर्धेचं नामांकन जे मोठं करतात हे काम तुमच्याकडनं बघायला मिळते. आणि म्हणूनच तुम्ही अल्पावधीत लोकांच्या गळ्यात ताईट बनलेत. जाऊया आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. जयेश समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतं. चेंडू कट घेऊन जातो. डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव बघायला मिळणार आहे. डिक्लेअर झोनला लागलाय. 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 74. शेवटचा चेंडू आहे, बघूया. पण धावसंख्या निश्चित मोठी आहे कारण 74-75 धावावर देखील असंख्य सामने जिंकताना आपण बरेचसे संघ पाहिलेत. पुनश्च आपल्या षटकात या इनिंगचा शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. समोर फलंदाज आहे तो महेश. फटका मोठा खेळायचा होता. डिक्लेअर झोनला जातो. 1 धाव बघायला मिळते. तर इनिंग संपलाय. ते या इनिंगमध्ये धावसंख्या आल्या ते 76. एक चांगली धावसंख्या निश्चित तुम्ही उभारलाय जेणेकरून तुम्हाला 8 षटकामध्ये 77 धावा ह्या करायच्यात. चला इनिंग ब्रेकरने म्हटलं होतं मी दोन्ही संघांनी यायचं. एका साईडला दांडी डहाणू आणि एका साईडला दांडी, दोन्ही संघांनी या नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. आणि आपण तत्पूर्वी जाणार आहोत एका स्वागतासाठी. चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. या आपण स्वागत करणार आहोत सन्मान्य आदरणीय श्री गौतम आखरे त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. कारण की सर्वप्रथम क्रिकेटला सुरुवात मात्र त्यांनी केली फ्रेंड्स क्रिकेट क्लब ऑफ सरावली. मला आजही आठवतं आर्यनच्या मैदानावरती गौतम आखरे, मिलन दमणकर आणि मिथुन पागदरे हे 3 खेळाडू प्रथमतः खेळले गेले आणि या टेनिस क्रिकेट विश्वात सर्वांच्या समोर आले. आणि आज अशा या महान खेळाडूचा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. गौतम आखरे यांचा सन्मान फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीचे जुने जाणते खेळाडू, लेजंड प्लेयर या ठिकाणी आपण पाहत आहेत मनोजजी गरत यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होत असताना गौतम आखरे यांचा. गौतम, कसं वाटतं पहिली सुरुवात तुम्ही केली होती फ्रेंड्स क्रिकेट क्लब ऑफ सरावली या संघाकडनं खेळताना आणि याच मैदानावरती तुमचा हा शाही सन्मान होतोय? खूप बरं वाटतंय. भरपूर वर्ष खेळलो इकडे, खेळायला खूप मजा येते.
इकडे पिच पण विकेट पण चांगली असते आणि त्यामुळे षटकार चौकार मारत मजा येते. काय म्हणशील फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली संघाबद्दल जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आर्यनच्या मैदानावरती त्या संघामधनं खेळला होतात? मी नव्हतो, मिथुन पागदरे आणि अंकुश नाईक हे दोघं जण होते. मी दुसऱ्या टीममध्ये खेळलो होतो, परंतु त्या दोघांनी सरावली संघाला नाईट टुर्नामध्ये विजेतेपद जिंकून दिले होते. नक्कीच. आता नेक्स्ट मॅच तुमची आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला आपण पाहणार आहात दांडी संघाचा कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत धाकटी डहाणू. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. धन्यवाद. चला या डहाणू हा संघ बघा. दोन्ही संघ क्रिकेट मातब्बर मोठमोठ्या स्पर्धा गाजवणार आपण बघत आहात. सर्वप्रथम आपण चॉईस करूया आणि मग कॉल देऊया बोलण्यासाठी. आदरणीय मुकेश भाऊ या, आपल्याकडे टॉस केलं जाते. हे बघा, एका साईडला फ्रेंड सरावली आणि एका साईडला निलेश स्फूर्ती. हा चला दांडी संघाचे गौतम कॉल करतील. फ्रेंड सरावली कॉल केलाय, निलेश स्फूर्ती आलाय. चला धाकटी डहाणू काय घेणार इथून डिसिजन द्या. क्षेत्ररक्षण. फुल साईड आहे तुमची आज? नाही, ओमकार नाहीये. ओमकार नाही, प्रीतम बारी वगैरे सर्व आहेत. ओके ओके. असं निश्चितच किती धावा पण रोखण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 70. निश्चितच मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळतात. हे मैदान बघितल्यानंतर कसं वाटते तुम्हाला? मैदान बघायला गेलं तर आता इथे लेदरचे फटके खेळायला लागतील, मागे खेळून चालणार नाही. आणि 8 षटकाचे सामने तरी खेळलेत का? नाही, पहिल्यांदाच बघायला मिळते. थँक्यू. जाऊ नका. नेवर माइंड. तुम्हाला टॉस जिंको टॉस हरो काही असो का, क्रिकेटमध्ये तसं काही नसतं. आपल्याला जो काम देईल आपण योग्य पाडायचं असेल का. तुमच्याकडे देखील नवोदित खेळाडू खूप चांगले बघायला मिळतात. पूर्वी एक काळ होता की फक्त गौतम अकरे, मिथुन आणि मिलिंद दमणकर अवलंबून. आता तसं नाही आहे. आता तुमच्याकडे 8व्या नंबरचे फलंदाज देखील चांगले बॅटिंग करतात. ते म्हटलं की आम्ही 70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही किती धावा काढण्याचा प्रयत्न करणार? आम्ही तर ज्याचं खराब बॉल भेटेल त्याच्यावर जास्त फटके मारायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल? 8 षटकाचे सामने आयोजित केलेत. चांगली संकल्पना आहे, कारण आज आपण पाहतोय की 4 ओव्हर 3 ओव्हर आणि वाळायला गेलं तर 2 ओव्हर 1 ओव्हर खेळायला भेटते. परंतु एक चांगली संकल्पना आहे की 8 ओव्हर जेणेकरून खेळायला मिळते आणि त्याच्यामध्ये काय सर्वांना बॅटिंग मिळेल आणि कॅल्क्युलेशन पद्धतीने बॅट्समॅन पण खेळू शकतो की सिंगल डबल रोटेट करू शकतो. नाहीतर 3-4 ओव्हर षटकामध्ये काय होते की आपण षटकार चौकारच मारतो, सिंगल डबलकडे कोण लक्ष देतच नाही. त्यामुळे ही चांगली संकल्पना आहे 8 ओव्हरची. मला तर खूप आवडली. थँक्यू सो मच. यस, गुड आयोजन. ऑल द बेस्ट. आणि जाऊया जिथे तुम्ही बघितलं की या स्पर्धेचं मानांकन किती 8 षटकाच्या स्पर्धेमध्ये काय बघायला मिळतं. आणि गौतम अकरे एका चांगल्या उत्कृष्ट फलंदाजाकडनं आपण त्यांची वाणी ऐकली, त्यांची बाईट ऐकली आणि जसजसा सामना पुढे सरकेल एक गोड आवाज आणि गोड मनाचं ध्वनी आपल्याला बघायला मिळतोय. तो मंथन करत. एकच मिनिट सन्मान राहिलाय. ओके. यस, आमचे सर्वांचे आवडते आदरणीय कॅमेरामॅन जर इकडे घ्या. कॅमेरामॅन प्लीज स्टेज जवळ घ्या. आमचे सर्वांचे आवडते आणि नेहमीच आमच्या कोणतीही स्पर्धा असो, कोणतेही कार्यक्रम असो, आवर्जून आम्हाला मदत करणारे आमचे अशोक करंगळे साहेब यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. आमचे आयोजक सुबोध यांना जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अशोक करंगळे साहेबांचे कोणताही कार्यक्रम असो, कोणत्याही मॅचेस नेहमी त्यांचं उदारमय आम्हाला मदत करतात. आदरणीय अशोक करंगळे साहेबांना इथे बाकी सन्मानित करतात. आम्हाला फ्रेंड क्रिकेट सरावली या प्रत्येक मेंबर्सला आणि गावकऱ्यांना आनंद वाटतोय. असंच प्रेम, सदिच्छा भेट आमच्यावर कायम बसून द्या आणि सामन्याचा आनंद लुटा. बसा अशोक करंगळेजी. आणि आमचे अजून एक सुरेश काका बोले सांगतो. कॅमेरा इकडे बघा. सुरेश काका पहिल्या चेंडूपासून आतेजी बघा सोबतजी, पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत सामना संपेपर्यंत कधीही न हारणारे आणि कायम प्रत्येक जसं तुमचा कॅमेरामन मी टिपले जातात तसे त्यांच्या हृदयामध्ये टिपणारे आमच्या सुरेश काकासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. असं प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्हाला समालोचन करताना खूप आनंद मिळेल. काका अनेक अनेक धन्यवाद. आणि मोठी गोष्ट आहे काकांकडनं, आपल्या सुरेश काकांकडनं 2222 रुपयाचा आपल्याला आपल्या टीमसाठी त्यांनी दिलेला आहे. आपल्या फ्रेंड्स ह्यांना आपल्या म्हणजे आपले समालोचक आहेत काका
दीपक काकांसाठी 2222 रुपये दिलेले आहेत, त्यांचे आम्ही धन्यवाद करतो. निश्चितच मला वाटतं हे माझ्या आयुष्याला 17वं पारितोषिक आहे. हे सर्व पैसे माझ्या घरात जमतात आणि प्रत्येक ठिकाणी मला 2100 रुपये काका मिळालेत. आतापर्यंत वसई, डहाणू, घोलवड अशा बऱ्याच भागातून मिळालेत. तुम्ही दिलेले हे आयुष्यात पुंजी नव्हे तर हा मोठा आशीर्वाद आमच्यासाठी आहे आणि सदैव तुमचं असंच प्रेम आमच्या समालोचकावर असून द्या. जाऊया जिथे जुळतो बॅक टू कॉमेंट्री. एक गोड मधुर आवाज मंथनजी घरात. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 दिवस 4. अतिशय सुंदर ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 8 षटकं आपण पाहिलीत आणि 8 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं प्रथम फलंदाजी करताना कौशल 11 उनबाट या संघानं धावा जमवल्या 75-76 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना धीरज षटक क्रमांक पहिला हाताळताना आपण पाहतात. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार महेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याला सातत्यानं तारापूर संघाकडनं खेळताना पाहायला मिळालंय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसतोय. महेश गॉन बॅक टू दी पवेलियन. अगदी चांगला फटका महेशने खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं तिथे मात्र चेंडूला चांगलं जजमेंट केलं, चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन तिथे पाहायला मिळालं. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. धाकटी डहाणू विरुद्ध दांडी, दोन्ही किनारपट्टीतली गावं. चला लवकर या. नवीन फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. या अगोदर आम्ही सांगितलं होतं बाद झालेला फलंदाज 30 यार्ड क्रॉस करणार नाही आहे. त्या अगोदर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाणं हे खूप गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय तर पहिला धक्का हा लागला गेलेला आहे दुसऱ्याच बॉलवरती. बघा या अगोदर आपण टॉस झाला त्यावेळेला गौतमनं देखील बाईट दिली. अगदी चांगलं वक्तव्य त्यानं केलं की 8 ओव्हरच्या खेळामध्ये फलंदाजांना खूप चान्सेस आहेत, खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. फक्त षटकार आणि चौकार खेळून तुम्हाला चालणार नाही आहे, तर तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. परंतु इथे संयम ठेवता आला नाही आहे महेशला आणि त्याच्याचमुळे बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि फिल्डर तिथे अगदी चांगला असा झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आशिष तिथे होते, अगदी चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज आपण पाहतायत 90 दाखल झालेला आहे 3ऱ्या क्रमांकावर. पंकज 90 दाखल झालेले आहेत. आता मात्र जबाबदारीने खेळावं लागेल कारण की एक मोठा धक्का लागलाय MS11 तारापूर या संघाला. षटकातील पुढचा बॉल इथं मात्र बॅकफुटला गेलेले आहे. चांगला फटका खेळलाय. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा आशिष फ्रेममध्ये येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. एक धाव तिथपर्यंत दोन्ही फलंदाजांनी परिपूर्ण केली. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतायत तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 5. स्ट्रायकिंग एंडवरती शाकीर मुल्लाला आपण पाहतायत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट जर आपण पाहिलं तर अगदी गाजवलंय तारापूरच्या या गुणवान खेळाडूने आणि तोच गुणवान खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती शाकीर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळतोय आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन दी बोर्ड. याच मैदानावरती आपण 20, 21 आणि 22 मार्च या दिवसामध्ये पाहणार आहोत धर्मवीर चषक. आतिश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहरताना आपल्याला दिसतं. त्यांचे असोसिएशन देखील आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्मची आहे तर ओव्हरआर्मची देखील व्हायला हवी जेणेकरून शिस्त लागेल क्रिकेटला. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट एफर्ट्स, जबरदस्त अप्रतिम एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले वैभवच्या माध्यमातून. ज्या प्रकारे चेंडूला पॉईंटच्या रिझनमध्ये खेळलं होतं एफर्ट्स चांगल्या प्रकारे लावले गेले होते. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अपयशी ठरले. परंतु दाद द्यावी लागेल. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर जबरदस्त क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. आत्तापर्यंत क्वालिफाय झालेले संघ जर आपण पाहिले तर पहिल्या दिवसामध्ये आपल्याला बेटेगाव आणि फ्रेंड्स सरावली हे 2 संघ पुढे येताना दिसले. दुसऱ्या दिवसामध्ये वडलेदेव पोफरण आणि विपुल सीसी वाणगाव हे 2 संघ दिसले. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय अजून एक धक्का MS11 तारापूर या संघाला. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं हौशी नांदगाव आणि डहाणू 11 असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले. 6 संघ आत्तापर्यंत टॉप 8 मध्ये जाताना पाहायला मिळालेत. आजच्या दिवसामध्ये कुठले ते पुढील संघ असतील त्याकरता मात्र ही लढाई सुरू आहे. परंतु इथे आपण पाहतोय शाकीरचा विकेट जाताना पाहायला मिळतोय. नवीन
नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. नवीन फलंदाज धनु नव्यानं दाखल झालेला आहे. इथे मात्र संयमानं खेळणं खूप खूप गरजेचं आहे, कारण की हे 8 ओव्हरचं क्रिकेट आहे. इथे फक्त मोठे फटके खेळून चालत नाही मित्रांनो, तर संयमानं आपल्याला खेळावं लागतं. कालच्या दिवसामध्ये देखील ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. खास करून डहाणू 11 या संघाचा विचार आपण केला. सकाळच्या सत्रामध्ये तो संघ 18 वरती पूर्ण बाद झाला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 135 धावा एक हायेस्ट टोटल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणजे या क्रिकेटमध्ये अनसर्टनिटी आपल्याला खूप पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. पहिला बॉल फुल्लर यांचा मारा केलेला आहे. चेंडू हवेमध्ये, आशिष फ्रेम मध्ये येतोय. कुठलीही चुकी आशिषने केली नाहीये. अगदी चांगलासा झेल टिपलाय. इथे जाते MS11 तारापूर या संघाची अजून एक विकेट. एकामागोमाग एक विकेटची मालिका इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धीरजला आपण पाहिलं होतं काय जबरदस्त गोलंदाजी धीरजने केली होती. 7 रन मोजल्या होत्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं आदित्याने पहिला बॉल टाकला, फुलर लेनचा मारा केला आणि इथे विकेट जाताना पाहायला मिळाली. लास्ट वॉर्निंग आहे MS11 तारापूर संघ. नवीन फलंदाज लवकर पाठवा, अन्यथा त्या 2 धावांची पेनल्टी ही लागेल. बघा मित्रांनो, टेनिस बॉल क्रिकेट खेळताय, तुम्हाला पॅड हेल्मेट ग्लोव्ज काही परिधान करायचं नाहीये. फक्त आपली बॅट घेऊन मैदानाच्या दिशेने जायचं आहे. तेव्हा ही डिसिप्लिन आणि ही शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. वेलकम धनंजय. षटकातील दुसरा बॉल आदित्य घेऊन तयार. कर्णधारानं मात्र युक्ती वापरली. आदित्यला गोलंदाजी मार्कवरती आणलं आणि आदित्यने ती किमया पहिल्याच बॉलवरती साध्य केली. 2 गडी आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी गेले होते. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये मला वाटलं होतं की कुठेतरी एक पार्टनरशिप बिल्ड होईल MS11 तारापूर या संघाची, परंतु या ठिकाणी मात्र संयमानं कुठले फलंदाज खेळताना दिसत नाहीयेत. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालाय नेम. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. विकेट कीपरकडे संधी होती, परंतु त्या संधीचा स्वीकार केला गेला नाहीये. थोडासा लांब होता धीरजपासनं आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर 1 रन तिथे पाहायला मिळाली. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहिलं तर आदित्यकडनं पाहायला मिळते. जो अनुभव आदित्यकडे आहे तो अनुभव आदित्यकडनं पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने आदित्य. इथे मात्र स्विचचा फटका जरूर खेळला गेलेला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 9. इथून मात्र तुम्हाला धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील. एक पार्टनरशिप, एक भागीदारी देखील तुम्हाला जमवावी लागेल, कारण की आपण पाहिलं तर या अगोदर ऑलरेडी 3 धक्के लागलेत. षटकातील पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. लेफ्ट केला फलंदाजाने. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. धावसंख्या अजूनही आपण पाहू शकलात तर स्थिरावली गेलेली आहे धाव फलकावरती 9. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने आदित्य. इथे मात्र चांगला फटका खेळलाय, परंतु 2 रन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता होतीये धाव फलकावरती 11 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा आढावा आपण घेतला तर पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉलवरती 1 रन आला. तिसऱ्या बॉलवरती देखील 1 रन. चौथा बॉल निर्धाव पाहायला मिळाला आणि या 5व्या बॉलवरती घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा पाहायला मिळाल्यात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे आता मात्र MS11 तारापूर या संघाला खेळावं लागेल, कारण की या अगोदर आपण पाहिलं 3 धक्के लागलेत.
षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. अगदी चांगला फटका खेळलेला आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. येस 86 षटकार. काय चांगला फटका होता. ज्या वेगामध्ये चेंडू आदित्यने टाकला त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला आणि चांगली दिशा इथे मात्र दिली. आणि या षटकारांना धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे 2 षटकांच्या खेळानंतर 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 36 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत MS11 तारापूर या संघाला. या लीग फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच ही तुमच्याकरता महत्त्वाची आहे. स्पेशली जेव्हा 2 संघ पहिली मॅच खेळत असतात, पहिला विजय साकारला त्यानंतर एक रिलीफ असतो संघाला की आपल्याला एक एक्स्ट्रा मॅच खेळावी लागत नाहीत. इथे पाहूया कुठला संघाचं वर्चस्व या मॅचमध्ये राहील. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती निखिल. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 17. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती निखिल. चला उनबाट टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं हाताळायची आहेत. या सूचनेकडे देखील लक्ष द्या. 12 मिनिटं आतापर्यंत 2 षटकाकरता वापरली गेली आहेत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज निखिल तयार. इथे मात्र बॅट चेज चेंडू आपण पाहतायत विकेटकीपरच्या हातामध्ये आला नाहीये. 1 रन तिथे पाहायला मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिलं तर आलेली आहे धाव फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. 1989 पासून हे क्लब आपण पाहिलं स्थापित झालं. फ्रेंड्स सरावली आणि त्यानंतर हा क्रिकेट चा सोहळा आपण पाहतायत. इथे मात्र चांगला फटका वैभव तिथे होते. चांगली फेकी केली परंतु बॅटर जर आपण पाहिलं स्लाइड चांगल्या प्रकारे केली आहे. रन कंप्लीट केली गेली आहे. चांगली रन इन बिटवीन द विकेट तिथे पाहायला मिळाली. थोडीशी दुखापत देखील झाली फलंदाजाला. पाणी घेऊन जायचं आतमध्ये.
क्रिकेटकडे आपण जाऊया. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निखिल. इथे मात्र अगदी चांगला बॉल. यॉर्कर लेनचा वापर या ठिकाणी निखिलने केलेला आहे. पहिले तिन्हीच्या तिन्ही चेंडू आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती निखिलने हाताळले. तिथून मात्र थोडंसं दडपण जरूर निर्माण झालंय MS11 तारापूर या संघासाठी. आपण पाहू शकला तर धावसंख्या आता फक्त पाहतोय आपण फलकावरती 19 झाली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती निखिल. इथे मात्र फुलर लेनचा मारा. त्याला प्रत्युत्तर दिले फलंदाजाने. क्लास टायमिंग. षटकार. 6 धावा. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळून काढलं. व्हेरिएशन केलं गोलंदाजाने. धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि फलंदाजाने आपल्या अंदाजामध्ये धनूने या चेंडूला खेळलं लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे षटकाराकरिता. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 25 धावा. आता धावांचा आलेख MS11 तारापूर या संघाला वाढवावा लागेल आणि त्याचबरोबर उंबाट संघाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर निखिल. इथे मात्र फुलटॉस बॉल पंचांकडे अपील केलेली आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय बाद. इट इज गॉन. या ठिकाणी आपण पाहतोय LBWच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळते. काय जबरदस्त निखिलने गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये 8 धावा त्यानं मोजलेल्या आहेत या षटकात आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय कुणाल. कुणाल नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही. 31 चेंडूंमध्ये 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना अजूनही बनू शकतो. त्याकरिता तुम्हाला अगदी सकारात्मक दृष्टिकोनानं खेळावं लागेल. परंतु विकेटचा विचार जर आपण केला तर टॉप ऑर्डर आता तंबूमध्ये जाऊन बसली आहे. महेश, शाकीर, पंकज आणि धनू. आता नवीन आपण पाहतोय ही जोडी नव्याने कशा प्रकारे खेळेल, किती धावा जमवेल, टार्गेट चेस होईल का, या सर्व घडामोडींकरता आपल्याला मैदानाच्या दिशेने हे जाणं गरजेचं आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निखिल. इथे मात्र अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटने गोलंदाजी ही सध्याच्या स्थितीला आपण पाहतायत गोलंदाजांकडनं उंबाटच्या होताना पाहायला मिळते. पेनल्टी जरी लागली होती तरी पण मात्र आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहिली आणि गोलंदाजी देखील अगदी तिखटपणे ही पाहायला मिळते. इथे फुलटॉस बॉल होता त्याला मात्र प्रत्युत्तर दिलं अगदी सीमारेषा पार. येतो षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका इथे कुणालच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे धीम्या गतीचा चेंडू टाकला, फुलटॉस बॉल आणि त्याला प्रत्युत्तर अगदी योग्य टायमिंग साध्य केलं आणि या षटकाराच्या साह्याने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत 30 चेंडूंमध्ये MS11 तारापूर या संघाला जिंकण्याकरता अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 46 धावा. अजूनही सामना जर आपण पाहिलं तर बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समसमान संधी दोनही संघांना आहे. इथून जर आपण पाहिलं उंबाट संघ विकेटच्या शोधामध्ये असेल आणि MS11 तारापूर संघ मोठ्या फटक्यांच्या. 3 षटकं झालेली आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 31 पाहायला मिळते. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 दिवस 4. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती भूमीत. एक चांगली रणनीती उंबाट संघानं या ठिकाणी अवलंबली आहे कारण की 4च्या 4 गोलंदाज आपण नव्यानं पाहतोय. पहिलं षटक धीरजनं हाताळलं होतं, त्यानंतर आदित्यला आपण दुसऱ्या षटकात पाहिलं, तिसऱ्या षटकात निखिल आणि 4थ्या षटकात भूमीतला. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलेला आहे. तिथे आपण पाहतायत राकेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लिटिल चॅम्प या क्रिकेटला एन्जॉय करताना
षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती भूमीत. स्ट्रायकिंग एंडवरती आहे कुणाल. या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक षटकार कुणालच्या बॅटमधनं पाहिलाय, तोच कुणाल स्ट्रायकिंग एंडवर. आखूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला षटकाराच्या सहाय्याने. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 38 धावा. इथून आता मात्र धावसंख्येला वेग प्राप्त होताना पाहायला मिळतोय MS11 तारापूरच्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताळला होता, गती धीमी ठेवली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील झाली विकेट किपर एंडला. आणि या 1 रनने आपण पाहताय तर झालेली आहे धावसंख्या धाव फलकावरती 39 रन्स ऑन द बोर्ड. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित निलेश स्मृती चषक 2025 मध्ये यूट्यूबच्या माध्यमातून देखील जे श्रोते जोडले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रीत पाटील यांनी शुभेच्छा या स्पर्धेकरिता दिल्यात. वेलकम. इथे मात्र अगदी चांगला फटका होता, परंतु तिथे चिकी सिंगल पाहायला मिळाली. आणि या एका धावेने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड. बघा, हेच क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे, परंतु विकेट देखील टिकवणं तितकंच महत्त्वाचं. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर झाली आहे अजूनही फलकावरती 40. षटकातील 5वा चेंडू घेऊन भूमीत तयार. यावेळेला मात्र कुणालने लेफ्ट केलं. चेंडू बराच बाहेर टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर आता धावसंख्या झालेली आहे फलकावरती 41. 41 धावा. षटकातील 5वा बॉल. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. हळवारपणे चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे आले. चांगले क्षेत्ररक्षण. 1 रन पूर्ण केली. या 1 रनने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 42 धावा. अगदी सुंदर असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीनं जी मेहनत घेतली आहे या स्पर्धेचं आयोजन करण्याकरिता वाखाणण्याजोगी. इथे मात्र अगदी चांगला फटका. चेंडू बराच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु जजमेंट काही होऊ शकलं नाहीये. लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जाणवला आणि त्याच्याचमुळे हा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेला आणि त्याचा बेनिफिट या ठिकाणी फलंदाजांनी उचलला. इथे जर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर फलंदाजी करताना MS11 तारापूर या संघाची झालेली आहे 4 गडी बाद 45. आता जर इक्वेशन आपण पाहिलं तर येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही. माफ करा, 44 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 33चं इक्वेशन. काय जबरदस्त ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं 5व्या षटकाला सुरुवात होईल या आपण ऐकूया दीपकजी संखे यांचा आवाज. धन्यवाद. चला, मैदानाच्या आतमध्ये 76 धाव विजयासाठी करायचं. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. यस, बघा, बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 5वं आणि 6वं षटक तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतात. अप्रतिम असं आयोजन. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित. 8 षटकाच्या मॅच आणि फक्त 16 संघ घेतले गेलेत आणि रोज 4 संघ लिंग मॅचेस म्हणजे रॉबिन लिंगच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. आता बाकी तुम्हाला वैभव नावाचा फलंदाज ज्याने उत्कृष्ट बॅटिंग केली तोच गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे 95 बॉल दिला. या साईड फॅक्टर तुम्हाला बघायला मिळतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 45 धावा. 46 धावा, 2 धावा. आता बाकी फ्री हिट असणार आहे. नो बॉल बघायला मिळतो. या फ्री हिटचा फायदा कसा उचलतायत ते बघायचं. आणि समोर खेळाडू आहे तो निश्चितच ज्यांनी चांगली बॅटिंग आपण बघतात.
नेम गुरम नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. तारापूर गावचा उगवता तारा गतवर्षी या स्पर्धेत छाप सोडली. त्यानंतर बाकी आपण बघितलं उत्कृष्ट फलंदाज 10-10च्या स्पर्धा ज्या झाल्या नांदगावला तिकडे उत्कृष्ट फलंदाज म्हणून दिलं गेलं. आहा छोटे साई खेळाडू आणि काय तडफदार षटकार मारलाय. गगनात मावेना असा पाहताना रात्रीच्या उंदळ्यात चंद्रमा जसा प्रकाश ठेवतो तसा धणधणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की हे फलंदाज जिथपर्यंत सामन्याच्या आज एकाच देशात बघितलं तर मला 6 खेळाडूची कमतरता बघायला मिळते उनबाट संघाकडे. काम ड्युटी असल्यामुळे दांड्या घेऊ शकले नाही, पण उनबाट संघाचे प्रमुख 4 खेळाडू आज बाकी तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. नुकत्याच झालेल्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलमध्ये अतिटीच्या सामन्यामध्ये उनबाट संघ पराभूत झाला. पण त्या स्पर्धेमध्ये धीरज नावाच्या गोलंदाजाने जी छाप सोडली, भूमित नावाचा गोलंदाज जरी तिकडे मारला गेला पण अगोदरच्या 3 सामन्यात गोलंदाजी केली. वाट अ क्लास. कव्हरच्या दिशेला चेंडू टटवला आहे, सरळ जातो सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार बघायला मिळतोय. काय बॅटिंग क्लास बघायला मिळते. प्रत्येक चेंडू ड्राईव्ह करायचा, प्रत्येक चेंडूवर धावा काढायचा, हा क्लास त्याच्याकडे बघायला मिळतो. आणि येणाऱ्या काळामध्ये एक उत्कृष्ट फलंदाज मधल्या फळीतला जशी तुमची षटकं असतात तशा फलंदाजी त्याला प्रमोट केलं जाते. कमी षटकं असं की ओपनिंग इथे बाकी 4 धावांनी धावसंख्या होते ती 56 धावा, 76 धावा, अजून देखील 20 धावाची आवश्यकता विजयासाठी. यानंतर बाकी तुम्हाला सामना बघायला मिळेल. एका साईडला धाकटी डाणू आणि एका साईडला दांडी, दोन्ही मोठे संघ. एका साईडला दांडी संघाचं तुम्हाला दोघार आज विवेकला बघायला मिळतो, कारण विवेकचं पाचारण झालंय. कारण विवेकचे असंख्य षटकं आपण चांगली गोलंदाजी असंख्य सामन्यात पाहिलाय. जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला, खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. अप्रतिम अशी तुम्हाला फलंदाजी आज बघितली आपण या गोलंदाजाकडनं, वैभवकडनं. पण गोलंदाजी साथ थोडी धीरजला कोणाकडनं भेटली नाही. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू रिव्हर्स खेळला, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना बघायला मिळतो. वाट अप बॅटिंग, काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. क्षेत्रक्षकाला हरायचं, 2 खेळाडूंना घेरायचं आणि कुठे तुम्हाला गॅप मिळतो तिकडे चेंडू टटवायचा. काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. MS धोनी 11 तारापूर संघाकडनं नीम गुरम नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळणार. आणि आता फलका धावसंख्या लागतात त्या 60 धावा, अजून देखील 16 धावाची आवश्यकता. 5वं षटक तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले बघत आहात. गुड बॉलिंग. इथे बाकी फ्लाईट 1 दिलं गेलं आणि गडी बाद होत आहे. ती कॉट बिहाइंड म्हणजे विकेटच्या मागे विकेट बाद होतात तशा पद्धतीचं बाद होतं. किती धावा काढल्या बघा नीम याने, किती धावा काढल्या नीमने. 28 धावाची आक्रमक खेळी आपल्या संघासाठी खेळलेत. इथे एका वेळेस विचार केला तर बॅकफुटला होता तो म्हणजे MS 11चा संघ, तारापूरचा संघ. पण त्यानंतर बाकी या फलंदाजाने आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करत असताना, विजय समीप नेताना 28 धावाची बहुमूल्य फलंदाजी करताना बघितलं. आणि आता बाकी अतुल जाधव नावाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये येतोय. अजून देखील 16 धावाची आवश्यकता हवी आहे तुम्हाला. 19 चेंडू 16 धावा. यानंतर बाकी एक मोठी बिग बॅटल आजच्या दिवसाला तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला धाकटी डाणू आणि एका साईडला दांडी. गौतम अकरे, विवेक, यज्ञेश प्रभू असे मोठमोठे सितारे तुम्हाला बघायला मिळतील. मॅच संपायच्या अगोदरच मानांकन दिलं गेलं हो या स्पर्धेला. काय सुंदर आयोजन बघायला मिळते. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या रिझनला आलेला चेंडू टटवला जातो. कव्हरच्या रिझनला चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि पुरेपूर फायदा उचलला गेलाय. 8 षटकाचे सामने, प्रत्येक इनिंगला 2 नवीन चेंडू म्हणजे एकाच सामन्यात 4 चेंडू वापरणारा हा पहिला असा विक्रमादित्य स्पर्धा. त्यानंतर 2 पॉवर प्ले आणि त्यानंतर बाकी 5वा 6वा बॅटिंग पॉवर प्ले घ्यायला पाहिजेत. तर 5 षटकं संपली आणि 5 षटकं समापनानंतर फलका धावसंख्या लागली ती 64. आता बाकी तुम्हाला हव्या आहेत त्या निश्चितच 18 चेंडू आणि 12 धावा. 18 चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते. तो भूमित नावाचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. निश्चितच आपण जेवढं कौतुक करावं या उनबाट संघाचं, येणारा काळ निश्चित भवितव्य उजवा बघायला मिळेल यात काही शंकाच नाही. आज प्रमुख्याने जे खेळाडू नाही आहेत, कमीत कमी 1 2 3 4 खेळाडू नाहीच आहेत. 2 गोलंदाज 2 फलंदाज त्यांचे नाही आहेत. पण येणारा काळ हा उनबाट संघ तुम्हाला उच्च दर्जाचा क्रिकेटपटू बघायला मिळेल जसा काळ पूर्वीच्या काळात आपण पाहिलात. कारण आता नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या टीम असताना देखील चांगला संग्राम केला आणि क्वार्टर फायनलमध्ये अटीटीच्या सामन्यामध्ये पराभूत झाले. यानंतर बाकी मोठी सामना, एका साईडला प्रीतम बारी आणि एका साईडला गौतम अकरे. काय द्वंद्व युद्ध बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू टटवला. इथे बाकी खेळाडू जातोय.
गुड कॅच, हा गुड ॲथलीट खेळाडू आहे. ह्याच्याकडे तुम्ही बघितलात मग अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो, वैभवकडे त्या पहिला खेळ बघायला मिळतो. वैभव सहसा कधी गोलंदाजी टाकत नाही आहे, पण आज त्यांच्याकडे खेळाडू नसल्यामुळे त्यांना गोलंदाजी टाकावी लागली. इथे बघताना पाहायला मिळतो तो म्हणजे किती धावा काढल्यात कुणालांनी, 15 धावा, 2 षटकार कुणालकडे पाहिले. मोक्याच्या सणी 2 षटकार बघायला मिळाले, ते बाकी चित्र पाहायला मिळत. आता बाकी केतन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय क्लास, दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. नुकत्याच झालेला प्रथम TCPL तारापूर प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचा विक्रम बघा कशा पद्धतीने. एकच संघमालक रेड शेप, एकच संघमालक होता, त्याने अबाव 40 जिंकली, महिलांची स्पर्धा जिंकली आणि ओपनची स्पर्धा देखील, म्हणजे तिन्ही स्पर्धा जिंकण्याचा एकाच संघमालकाच्या नावावर विक्रम केला गेला. आणि एकाच सामन्यात एकाच फलंदाजाला 12,000 रुपयाचं पारितोषिक मिळलं गेलं, ज्याने 5 चेंडूत तब्बल 5 षटकार मारले होते. चला डहाणू संघ प्लेइंग लिस्ट पाठवा. दोन्ही संघाने प्लेइंग लिस्ट कंपल्सरी 15 खेळाडूची नावं पाहिजे, तेच खेळाडू शेवटच्या दिवशी खेळू शकतात. चला डहाणू संघ धाकटी डहाणू प्लेइंग लिस्ट पाठवा. आमचे आयोजक आपल्याकडे प्लेइंग लिस्ट मागतात. चांगला नियम आहे, मला आवडला. अशा नियमाचे पूर्वी आम्ही पालन करत होतो. पुन्हा भूमीत ओ गुड लेग ब्रेक, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. कॅमेऱ्याच्या स्टँडवर आमची लहान मुलं त्याने खाली उतरा प्लीज. दुर्घटना झाली तर बाकी मोठी धावपळ करावी लागेल. पुण्याच्या भूमीत फुलटा चेंडू टटवला, केतनने टटवला आणि सरळ जातो हातामध्ये पाय. वॉट अ फिल्डिंग, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. अनेक क्षेत्ररक्षक असे या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ज्यांनी असंख्य षटकार अडवलेत. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावेचा विचार केला धावसंख्या होती ती 6 धावा आहेत. गुड फंपायरिंग. इथे बाकी त्यांच्या लाईनीच्या बाहेर पाय गेला आणि 6 धावा डिक्लेअर केल्या गेला. अप्रतिम. आमच्या आयोजकाचे अनेक आमचे सपोर्टर्स आहेत, भेडसळचे जुने जाणते क्रिकेटपटू तिथे बाकीचे बसले असतात आणि मोक्याच्या सगळे आम्हाला सहकार्य करून निर्णय देतात. धावसंख्या 6 ने वाढून धावसंख्या होते 70. 6 धावाची आवश्यकता विजयासाठी MS 11 संघाला. चेंडू टटवला, इथे चेंडू हवेमध्ये आहे, सरळ धीरजच्या हातामध्ये जातोय. हा खेळाडू चुकी करणार नाही. ह्या खेळाडूचं म्हणे जणू काही इतिहासच लिहिला जाईल, याच्या हातामध्ये चेंडू जाणे म्हणजे नवीन इतिहास होणे अशा पैसे बघायला मिळतात. हल्ली तुम्ही म्हणतात ना की भारताची नासा संघटना आहे, त्या नासा संघटनेने एखादा कार्यक्रम घेतला की तो ऐतिहासिक होणार, जागतिक दर्जाचे मोठमोठे यान तुम्हाला बघायला मिळणार. तशाप्रमाणे हा धीरज नावाचा खेळाडू आहे, जणू काय त्याच्यात बॅट असो बॉल असो चांगला इतिहास लिहिला जाणार असं ऐतिहासिक खेळाडू बघायला मिळतात. मोक्याच्या क्षणी गोलंदाजी टप्पा बाकी धावा निघून गेल्या आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो भावेश. हाच तो फलंदाज बघायला मिळतो. 5 चेंडू तब्बल 5 षटकार मारले होते तारापूर मोहल्ल्यातल्या त्या खेळाडू आणि त्या गोलंदाजाचं नाव होतं पाच चेंडू 5 षटकार मारण्याचं महाकाय विक्रम ज्याच्या नावावर नोंदला गेलाय भावेश नावाचा खेळाडू. आणि काय बक्षिसाचा वर्षाव झाला हो त्या स्पर्धेमध्ये, अप्रतिम. तारापूर संत रोहिदासनगरच्या संघामध्ये होता, यतीन भाऊच्या संघामध्ये, किरण भाऊच्या संघामध्ये आपल्याला पाहिलं होतं 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा मोठा विक्रम या खेळाडू नोंदवला. तसा पॅरल स्विफ्ट केला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होते का पाहायचं आहे, पण इथे एक धाव बघायला मिळते. स्विफ्टच्या पॅरल स्विफ्ट केला गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि एका धावानिशी जर विचार केला धावसंख्या होते ती 71. 5 धावाची आवश्यकता. एका साईडला अतुल जाधव आल्याला एक उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह बघितलं आपण बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. पुनश्च भूमीत अपकमिंग यंग टॅलेंट येणारा काळ निश्चित त्याच्या हातून गाजवलं जाईल. टर्न केलाय चेंडू, फक्त आखूट टप्प्यावर डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही, अगोदरच बॅलन्स केलं. इथे तुम्हाला शिकावं लागेल, नवतरुण जे आहेत ना ते शिकायला पाहिजे. का धीरज सारखा मोठा तुमच्याकडे खेळाडू आहे, राकेश सारखा मोठा खेळाडू आहे, कल्पेश सारखे मोठे खेळाडू तुमच्याकडे आहेत, ते यांच्याकडून येणारा काळ आणि एक सुंदर मैदान देखील तयार झालाय. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, पूर्वीच्या काळामध्ये हेलिपॅड होतं, ते येणाऱ्या काळामध्ये एक नवीन मैदान झालं, तिथे देखील यावर्षी मॅचेस होतील. फक्त आपण प्रत्येकाने सहकार्य करायच्या टुर्नामेंटला आपण जायचं आहे, कारण मला वाटते एप्रिल किंवा मे एंडिंगला तिथे एक मोठी स्पर्धा होणार आहे. उनबाडच्या गावामध्ये एक नवीन सुसज्ज मैदान झालं, TAPS BRCच्या कोट्यातून त्याला बनवलं गेलं, सर्व गावातून एकमताने झालं आणि एकमताने एक उत्कृष्ट दर्जाचं उछळीनंतर उछळीच्या बाजूला एक नवीन मैदान तुम्हाला उनबाड, राकेशजी बरोबर आहे ना, नवीन मैदान तयार झालं ना आपलं, एक उत्कृष्ट मैदान तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या झाली ती 72. 12 चेंडू 4 धावा. आता गोलंदाज आहेत ते आशिष. हलक्या बॅटाने खेळलाय, रोटेट केलाय, 1 धाव बघायला मिळते. स्कोअर लेवल झालाय. फलकाव धावसंख्या लागली ती 75. एका धावाची आवश्यकता 73, म्हणजे अजून
3 पाहिजेत. 3 धावाची आवश्यकता हवी आहे विजयासाठी. अतिशय रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. नवोदित खेळानं घेऊन देखील एवढ्या प्रकारे लढवायचं काम तुम्हाला बघितलं. उनबाड संघाचं मनापासून कौतुक करेल ज्या पद्धतीने सहभाग घेतला त्या स्पर्धेमध्ये. लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. लेग ब्रेक गोलंदाजी, कारण त्या पूर्वीच्या काळामध्ये दांडी उछळी उनबाड संघाकडे चांगले स्पिनर पाहिलेत आणि असंख्य असं स्पिनर तुम्हाला बघायला मिळालेत आणि तो दर्जा आज देखील त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. चेंडू टटवलाय, फिनिश केलाय, तशाच प्रकारे षटका बघायला मिळतोय आणि अशा प्रकारे MS11 तारापूर पहिला विजय संपादन करताना या स्पर्धेला आजच्या दिवसातला पहिल्या सामने एका साईडला उनबाड शेकहँड करा. या दोन्ही संघ आतमध्ये शेकहँड करायचं आहे. दोन्ही संघ, ह्या स्पर्धेचा एक नियम आहे की दोन्ही संघांनी एकमेकाशी हास्यरंजन करायचं आहे, शेकहँड करायचं आहे, अगं नंतरच मैदान सोडायचं आहे. काय बघितलं, सुरुवातीला फलंदाजी केली, 75 धावा काढल्या, त्या म्हणजे उनबाड संघाने